श्री ज्ञानदेव तुकाराम। हरि ओम तत्सत्। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्वस्ति श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ओम नमः पार्वती पतये। हर हर महादेव। वंशे विभूषितकरां नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात्। पूर्णेन्दुसुन्दरमुखात् दरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जघननिहितपाणिं मण्डनं मण्डनाना। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि।
वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च करत्तारौ वन्दे वाणी विनायकौ भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतं पुनाति भुवनत्रयम् मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दा यतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। अलङ्कापुरे रम्यसिंहासनस्थं पदाम्भोरुहं
सरोजतेजस्फुरदिक्प्रदेशम् विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा हरे रामा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा रामा रामा
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम राम हरे हरे राम राम हरे हरे पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू अनंत कृपा सिंधू अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदि करून सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने पुण्यसलीला अमृतवाहिनी भगवती तेरणामाईच्या या पवित्र तीरावरती भक्तिदेवी भगवती माकनाई मातेच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरू श्री मारुती बाबा यांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने संपन्न होत असलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यामधील प्रथम दिवसाच्या भागवत कथेच्या प्रारंभी व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांना रामकृष्ण हरी. गेली अनेक वर्षापासून आपण सर्वजण या ठिकाणी बाबांच्या या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने भागवताच्या श्रवणाच्या निमित्ताने एकत्रित येतो. खरं पाहता शुकाचार्यांनी परीक्षिताला ज्या कालावधीत भागवत सांगितलं तो कालावधी हाच आहे. भाद्रपद शुद्ध नवमी ते पौर्णिमा आणि आपल्यालाही त्याच भाग्यानं खऱ्या अर्थानं हा कालावधी दरवर्षी प्राप्त होतो. आता आज सप्तमी आहे आणि उद्या अष्टमी आहे आणि परवा दिवशी शुकाचार्य परीक्षिताच्या संवादाला प्रारंभ झालेला दिवस आहे. आपणही शुकाचार्य परीक्षिताच्या संवादाला परवा दिवशी प्रारंभ करण्याचा प्रयत्न करू. आज आणि उद्या त्याच्या आधीची जी प्राथमिक चर्चा आहे भागवतामध्ये त्याचा थोडासा विचार या 2 दिवसामध्ये आपल्याला करायचा आहे. खरं पाहता आज कथेचा प्रथम दिवस आहे आणि पहिल्या दिवशी लागतं जुपतं व्हायला बराचसा वेळ गेलेला आहे आणि रोजची कथा आपली 3 ते 5 किंवा 2.5 ते 5 अशी होणार आहे. आज थोडासा विलंब झाल्यामुळे मला वाटतं जवळजवळ 3:30 पावणे 4ला सुरुवात झाली. बरोबर ना? हां, आजची कथा थोडीशी 15-20 मिनटं इकडं तिकडं मागं पुढं होईल. उद्यापासून मात्र आपण वेळेत कथेला प्रारंभ करू. खरं पाहता ऐकलेलाच ग्रंथ, ऐकलेलीच कथा पुन्हा पुन्हा कशासाठी ऐकायची? काय कारण आहे महाराज पुन्हा पुन्हा कथा ऐकण्याचं? काय कारण आहे कथेचं पुन्हा पुन्हा श्रवण करण्याचं? त्याचा जर विचार करायचा झाला तर काल झालेल्या बातम्या माणसं आज ऐकत नाही. काल वाचलेला पेपर आज वाचतं का कोण?
पेपर कालचा आज हातात आला की रद्दीला जातो. ही कथा तर 5000 वर्षापूर्वी घडून गेलेल्या प्रसंगाची आहे. मग त्याचं पुन्हा 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 श्रवण कशासाठी करायचं? काय कारण आहे? ज्या भागवताचं एवढं पुन्हा पुन्हा श्रवण करतोय, काही या ग्रंथाची महती आहे का? या भागवत कथेची काही महिमा आहे का? हे लोकांना कळावं या दृष्टीनं व्यास महर्षींनी भागवताची महिमा स्कंध पुराणात, पद्मपुराणात आधीच सांगून ठेवलेली आहे. आणि म्हणून भागवत कथेच्या प्रारंभी भागवताची महिमा सांगण्याची पद्धत आहे. 6 अध्यायामध्ये पद्मपुराणामध्ये जी भागवताची महिमा आलेली आहे त्याचा विचार आपण सर्वजण आजच्या दिवशी करणार आहोत. तोही पूर्ण होईल अथवा थोडाफार कमी जास्ती होईल, त्याचा आपण आज संकल्पित वेळेमध्ये विचार करू. सद्गुरू श्री मारुती बाबांच्या सुद्धा अत्यंत आवडीचा ग्रंथ म्हणजे भागवत. महाराजांच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वरीच्याही ओव्या असायच्याच, पण त्याही पेक्षा जास्त ओव्या नाथरायांच्या, नाथबाबांच्या ज्या 11 स्कंदावर असलेल्या टीकेच्या ज्या ओव्या आहेत त्या असायच्या. भागवतावर एवढं प्रेम. आणि म्हणून महाराजांनी भागवतावर एवढं प्रेम, म्हणूनच महाराजांनी देह ठेवताना सुद्धा परीक्षिताला ज्या दिवशी मोक्ष झाला त्याच दिवशी देह ठेवला आहे. फक्त फरक असा आहे की पौर्णिमा 3 वाजता संपली, महाराजांनी जो देह ठेवला तो 4:30च्या दरम्यान ठेवला. पण सूर्योदयाची तिथी म्हटलं तर पौर्णिमाच. याचा अर्थ असा आहे की भागवतावर केलेलं प्रेम, ज्ञानोबराय जसं म्हणतात की नाही, हे कैसे नेनो ते गा जे जडोन गेले माझिया अंगा, ते प्रयाणीची लग बगा न संडिती माते. ज्ञानोबराय म्हणतात ना, हे कैसे नेनो ते गा, काय माहित नाही म्हणजे कसं काय, पण ते भक्त माझ्या स्वरूपाशी इतके एकरूप झालेले आहेत, जे जडोनी गेले माझी या अंगा, ते प्रयाणीची लग बगा न संडिती माते. प्रयाण काळातही ते आपल्या भगवान म्हणतात की मला सोडत नाहीत, अंतकाळी माझ्या स्वरूपाशी एकरूप होतात. मरणाईली चकडे मज मिळोनी गेले पुढे, ते मरणी आणिकीकडे जातील काही. या जर ओव्यांचा अर्थ घेतला तर आयुष्यभर जर भागवतावरच प्रेम केलेलं आहे तर वैकुंठ गमन सुद्धा भागवताच्या मुख्य श्रोत्याचं जेव्हा झालं तेव्हाच. म्हणून आपल्याला हा पुण्य पर्व काळ दरवर्षी प्राप्त होतो. आणि दरवर्षी भागवत सप्ताहाच्या या कालावधीमध्ये आपल्याला भागवत कथा श्रवण, चिंतन, मनन करण्याचा हा क्षण जीवनामध्ये दरवर्षी प्राप्त होतो आहे. आणि म्हणून आपण सर्वजण कथेमध्ये उपस्थित आहोत. आता कथा तर ऐकायची आहेच, पण कथेची महिमा आधी कळावी, एखादी वस्तू आपल्याला मिळावी आणि त्या वस्तूची महिमा कळावी, हे फार महत्त्वाचं आहे. परवाचे एक वाक्य वैकुंठवासी परमश्रद्धेय विद्यावाचस्पती जगन्नाथ अण्णाच्या मुखातून ऐकलं की बऱ्याच वेळेला तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे नुकसान झालेलं आहे की नाही, ते चांगल्या गोष्टी न मिळण्यामुळे झालं नाही, चांगल्या गोष्टी मिळाल्या पण न कळाल्यामुळे झालेलं आहे. म्हणून जीवनात सगळ्यात मोठा तोटा आहे की एखादी गोष्ट मिळाली तर ती कळाली पाहिजे. आणि आपली अवस्था अशी आहे, बहुमृग जळ देखो निडोळा, थुंकीजे अमृताचा गिळता गळाळा, तोडिला परिसू बांधिला गळा, शुक्तिका लाभे. न कळाल्याचा हा परिणाम आहे.
काय न कळाल्याचा? एका माणसाला अमृत मिळालं, अमृत मरुदेशामध्ये. मरुदेश म्हणजे वाळवंटी प्रदेशामध्ये प्यायला अमृत मिळालं. पाणी, तहान लागलेली होती. देवाचा निश्चिम भक्त होता. देवाला वाटलं माझ्या लेकराला तहान लागले म्हणून त्यानं अमृताचा प्याला दिला प्यायला. ह्याला काय माहिती हे अमृतन काय काय? मिळालं अमृत. चिरंजीव करणारं अमृत आहे, अमर करणारं अमृत आहे, बरोबर आहे. पण त्याची महिमा माहिती नव्हती. परिणाम काय झाला? अमृत पिण्यासाठी मान थोडीशी उंच केली की उन्हाळ्यामध्ये झळया दिसतात. झळया, त्याला आपण पाण्यासारखं दिसतं ना, मृगजळ. ते मृगजळ दिसलं म्हणलं हे अमृत प्यायची काय गरज आहे, एवढं मोठं पाणी आहे की म्हणला आणि पळू लागला. सांगण्याचा अर्थ काय आहे? अमृत न मिळाल्यामुळं तोटा झाला का न कळाल्यामुळं? जीवनात न कळाल्यामुळं जास्त तोटा होतो. म्हणून भागवत आपल्याला मिळालेला ग्रंथ आहे, हे आपलं भाग्य आहे. पण आता मिळालेल्या भागवताप्रती श्रद्धा निर्माण व्हायची असेल तर याची महिमा कळाली पाहिजे. कारण प्रयोजनमनुद्दिश्य मंदोपी न प्रवर्तते. एखाद्या गोष्टीचं काहीतरी महत्त्व कळाल्याशिवाय, त्यातून मिळणारा लाभ कळाल्याशिवाय एखादा मंदसुद्धा एखाद्या गोष्टीत प्रवृत्त होत नाही. त्यामुळं भागवताची महिमा सांगण्याच्या दृष्टीनं 6 अध्याय भागवताच्या प्रारंभामध्ये आलेले आहेत. त्याचा आपण थोडक्या वेळामध्ये विचार करणार आहोत. भागवत महात्म्याच्या प्रारंभामध्ये मंगलाचरण करून भागवत महात्म्याला प्रारंभ सूत महाराज करतायत. वास्तविक पाहता जसं आपल्या संतांची परंपरा आहे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या, तशीच भागवत महात्म्याच्या नमनाची सुद्धा परंपरा तशीच आहे. आधी प्रथम नमस्कार भगवान श्रीकृष्णाला आणि दुसरा दंडवत प्रणाम शुकाचार्यांना म्हणजे संतांना. त्या दोनही श्लोकाचं आपण गायन करू. थोडक्यात त्याचा विचार करून भागवताच्या महात्म्याकडे येऊया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. असं म्हणून भगवान श्रीकृष्णाला नमन. श्रीकृष्णाय वयं नमः. आम्ही भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतो. हे भगवान श्रीकृष्ण कसे आहेत ते सांगण्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या. सच्चिदानंद रूपाय, सत स्वर धरा फक्त, सच्चित आनंद असणारा हा परमात्मा आहे. सद्रूप आहे, चिद्रूप आहे आणि आनंद रूप आहे. म्हणले बरं, हे त्याचं स्वरूप लक्षण झालं. त्याच्या पुढे एक वर्णन करतात भगवान श्रीकृष्णाचं की विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वोत्पत्तीचा जो अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. म्हणले महाराज स्वरूपानं हा सच्चिदानंद रूप आहे, कर्तृत्वानं हा जगताचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. पण याची शरणागती केली तर याचा स्वभाव कसा आहे ते सांगण्यासाठी तापत्रय विनाशाय, याला जे शरण येतात त्यांच्या जीवनातल्या तापत्रयाचा नाश करणारा हा परमात्मा आहे. अशा भगवंताला आम्ही शरण आहोत. श्रीकृष्णाय वयं नमः. तुमचा देव कसा आहे? आमचा देव सच्चिदानंद रूप, सच्चित आनंद स्वरूप. सत म्हणजे तो सत्य आहे, खरा आहे. खरा जगातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत बरं का, भासतात खऱ्या पण खऱ्या नाहीत. आणि जे खरं नाही ते दुःखच देईल की नाही. एक गावामध्ये एक आगाव माणूस राहत होता. मुलगा, माणूस म्हणण्यापेक्षा भयंकर खोड्या करायचा, सारखं काही ना काही कोणाचा ना कोणाचा अपराध करायचा.
सगळे लोक गाव सगळं परेशान झालं. म्हणले काय याच्या त्रासाला करावं. एक दिवशी गावातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन असा चोप दिला त्याला, चौकात घेऊन असं मारलं महाराज. आणि एक दोघांनी 500-500 रुपये काढून दिले, 2000 रुपये हातात दिले आणि सांगितलं जा निघून, आता गावचं तोंड पाहिलं असतं फक्त. त्यानं विचार केला मग आता कुठंबी जाऊन राहायचंच आहे, इथं राहून मार खाण्यापेक्षा गेलेलं बरं. पुण्याला निघून गेला. शाळा तर काही झालेली नाही, काही नाही. एका कंपनीमध्ये राहिला, नोकरी मिळाली. कसली मिळाली? आता एवढ्या चांगल्या माणसाला कशाची नोकरी मिळाली? सिक्युरिटी गार्डची नोकरी मिळाली. सिक्युरिटी गार्ड म्हणून आपला त्या कंपनीमध्ये राहू लागला. पगार असायलाच किती 7-8 हजार 10 हजार पगार, पण खर्च नाही. जेवण खाण करायचं, आपलं तिथं राहायचं, पैसे मागं ठेवत 1 वर्ष गेला. 1 वर्षात 7-7 हजार जरी महिन्याला ठेवले तर किती होतात? 80,000 तर होतात की कमी जास्त. आता गावानं एवढं मारलेलं होतं, ह्यानं मला वसूलच करायचं आता. आणि त्या 80,000चं एका गाडीवाल्याला बोललं, गाडीचं भाडं ठरवलं, गाडीत बसला, भारी कपडे घेतले, मस्त गॉगल वगैरे घातला, गावात आला आणि सगळ्याला म्हणायचं आपलीच गाडी आहे, तुम्ही या गावातून मला हाणून लावलो ते माझं कल्याणच झालं. आणि काय झालं? तिथं गेलो, एक असा माणूस भेटला, त्यानं मला मानसपुत्र म्हणून जवळ केलं. तुम्हाला सांगतो आता काही मला कमी नाही. बरं झालं तुमच्या गावानं मला तुम्ही मला इथून पाठवून दिलं, ते बरं झालं म्हणायचा. आता काय पुण्यात मला 2 एकर जमीन आहे. आता पुण्यातली 2 एकर म्हणजे इकडची 200 एकर झाली की. आता काही मला कमी नाही. लोक म्हणू लागले अरे लय चांगलं झालं. गावच्या एका प्रतिष्ठित माणसाने विचार केला आता ह्यालाच आपली पोरगी दिलेली बरी. मुलगी दिली. आता मुलीला आता वाटणं स्वाभाविक आहे की एवढा मोठा आहे म्हणजे सोनं बक्कळ माझ्या अंगावर घालील. आता हे विचार करू लागलं सोन्याला काय करावं. पटकन आपलं ते डुप्लिकेट सोनं तिथं जाऊन आपलं फक्त सोन्यासारखं दिसावं, कोणालाच म्हणजे ते ओळखू येऊ नये असं डुप्लिकेट सोनं आणलं. 5 तोळ्याचा हार त्या मंडळीच्या गळ्यात घातला. लग्न झालं. पुण्याला गेले. चित्रपट बघायला बायकोनं म्हणजे चला चित्रपट बघायला गेले. आणि आता चोर आला तर कुठलं कळायला खरं का खोट. चोरानं ते 5 तोळ्याचा हार चोरला महाराज. घरी येऊन पाहतात तर हारच नाही. बायको रडू लागली आणि हे हसू लागलं. बायको का बरं रडू लागली हो? हार गेला म्हणून. हार गेला म्हणून सांगण्याचा अर्थ असा. पण हे मात्र समाधान मानू लागलं. हार गेला, दुःख झालं नाही. का? त्याचं मिथ्यत्व त्याला कळालं. म्हणून खऱ्या अर्थानं जगतातल्या त्या आपलं हाराच्या जाण्यातच दुःख त्याला झालं नाही. पण पत्नीला मिथ्यत्व कळालेलं नव्हतं, सत्य स्वरूपाचं ज्ञान नव्हतं, म्हणून दुःख भोगावं लागलं. या जगताला आपण सत्य मानून या संसारामध्ये वावरतो म्हणून आपल्याला दुःख भोगावं लागतं. पण वास्तविक या जगातलं सगळं जे आपण मानलेलं सुख आहे की नाही ते त्या हारासारखं आहे. एक ना एक दिवस आपल्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. या जगामध्ये जर खरं काय असेल, चोरीला न जाणारं, सुख देणारं, आनंद देणारं जर काय असेल तर वास्तविक पाहता तो परमात्मा आहे. तुकोबाराय वर्णन करतात की नाही, तुका म्हणे तूची खरा, तुका म्हणे तूची खरा, तुका म्हणे तोचे खरा, तुका म्हणे तोचे खरा, तुका म्हणे तूची खरा, तुका म्हणे तूची खरा, तुका म्हणे तोचे खरा,
वावुगा पसारा येर वावुगा पसारा तुका म्हणे तुची खरा येर वावुगा पसारा येर वावुगा पसारा कळो आले बहुतारते कळो आले बहुतारते येर वावुगा पसारा येर वावुगा पसारा तुका म्हणे तुझी खरा येर वावुगा पसारा येर वावुगा पसारा कळो आले बहुतारते कळो आले बहुतारते कळो आले बहुतारते पांडुरंगा माझे चित्ते हा पांडुरंगा माझे चित्ते पांडुरंगा माझे चित्ती आ आ आ पांडुरंगा माझे चित्ती पांडुरंगा माझे चित्ती कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती कळो आले बहुतारिती पांडुरंगा माझे चित्ती पांडुरंगा माझे चित्ती कळो आले बहुतारिती कळो आले बहुतारिती कळो आले बहुतारिती 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 तुका म्हणे तुची खरा येर वावुगा पसारा. महाराज सांगतात की या जगामध्ये परमात्माचे एकमेव सत्य सदरूप आहे, अन्यथा बाकीचा जो जगातला पसारा आहे तो येर वावुगा पसारा येर ते माईक दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी. तो परमात्मा सत्य रूप आहे. म्हणजे कुठल्या अर्थानं सत्य रूप आहे त्याचा खूप शास्त्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीनं विचार केलेला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा नाश संभवत नाही म्हणून तो सत्य रूप आहे. कुठला नाश म्हणजे पत्ता नाश नाही, स्वभाव नाश नाही, आश्रय नाश नाही. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. न हन्यते न हन्यमाने शरीरे अशी भगवत स्वरूपाची स्थिती आहे.
तो त्रिकाला बाधित आहे, त्याला प्रध्वंसाभाव नाही, अत्यंताभाव नाही, अजून एक कोणता राहिला, प्रागाभाव नाही. अशा दृष्टीनं कुठल्याही प्रकारचा अभाव भूत भविष्य वर्तमान तीनही काळात तो आहे, म्हणून त्याला सत्य स्वरूप म्हणण्याची पद्धत आहे. असा हा सत्स्वरूप परमात्मा आहे. मग महाराज, परमात्मा सत्स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, म्हणजे चैतन्य स्वरूप आहे. सृष्टी विस्ताराच्या प्रारंभात जो संकल्प झाला, संकल्प जड वस्तूत होतो का चेतन? क्रिया एखाद्या वेळेला जड वस्तू करू शकते, क्रिया करू शकते की नाही जड वस्तू? हां, चेंडू टपकत नाही का? गाडी चालत नाही का? चाक फिरत नाही का? जड वस्तू क्रिया करते, पण क्रिया करण्याचा संकल्प मात्र चेतनाने करावा लागतो. गाडी धावते पण सजीवानं चालवावी लागते. फॅन फिरतो पण सजीवाचा संकल्प बटन दाबायचा व्हावा लागतो. तसं ही सृष्टी निर्माण करण्याच्या आधी सृष्टी निर्माण व्हावी हा जो संकल्प आहे, हा परमात्म्याचा संकल्प आहे. एकोहम भविष्याम हा जो संकल्प भगवंतानी केला, म्हणून तो परमात्मा चित स्वरूप आहे. शास्त्रकारांनी तो ज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याला चित स्वरूप म्हटलेला आहे. आणि पुढं तो आनंद स्वरूप आहे, कारण तो संकोचित नाही म्हणून आनंद स्वरूप आहे. जी वस्तू संकोचित होते ती सुखदुःखाला कारण ठरते. पण यो वै भूमा तत्सुखम नाल्पि सुखम स्वर्द्या, यो वै भूमा तत्सुखम. परमात्मा व्यापक आहे, अनोरणीयान महतो महियान, असं हे भगवंताचं स्वरूप असल्यामुळं महाराज सांगता सच्चिदानंद रूपाय श्री कृष्णाय. हा सच्चिदानंद रूप परमात्मा आहे. ज्ञानोबाई सुद्धा याचं वर्णन करताना काय करतात? सच्चिदानंद घन, सच्चिदानंद घन, पंढरी ये परिपूर्ण, पंढरी परिपूर्ण, कर ठेवो निज घना, कर ठेवो निज घना, वाट पाहे भक्ताची, वाट पाहे भक्ताची, वाट पाहे भक्ताची, वाट पाहे भक्ताची. विठ्ठल नाही गये स्थळी, विठ्ठल नाही गये स्थळी, विठ्ठल नाही जये स्थळी, विठ्ठल नाही जये स्थळी. ज्ञानोबराय वर्णन करता सच्चिदानंद घन, पंढरी ये परिपूर्ण. परमात्मा हा पंढरीनाथ हा सच्चिदानंद रूप आहे, कारण हा नित्य आहे, कारण हा चैतन्य रूप ज्ञानरूप आहे आणि हा सुखरूप आहे, म्हणून सच्चिदानंद रूपाय. परमात्म्याचा जो आनंद रूपपणा आहे की नाही, तो मानलेला नाही, कल्पनाधीन आनंद परमात्म्याजवळ नाही. संसारात जो जो आनंद देवाचा आनंद आहे, आणि तुम्ही आम्ही जो संसारात आनंद भोगतो तो आनंद कल्पनेचा आनंद आहे, कल्पनाधीन आनंद आहे संसारातला. कल्पना करावी लागते संसारात आनंदाची, भावना करावी लागते, पण देवाजवळ आनंदाची भावना करायची गरज नाही. तर देव हा आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूपाय. पुढं सांगतात विश्वोत्पत्त्यादी हेतवे, विश्वोत्पत्तीचा विश्वाच्या उत्पत्तीचा जो हेतू आहे, हेतू म्हणजे कमी करू नका आवाज, हेतू म्हणजे काय तर अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. आता हे अभिन्न निमित्त उपादान कारण काय ते माने गुरुजीला विचारा.
अभिन्न निमित्त उपादान हेतूचा जर अर्थ करायचा झाला तर कुठलीही वस्तू बनत असताना दोन कारण असतात वस्तू निर्माण व्हायला. एक ज्याच्यापासून वस्तू बनते ती एक वस्तू, आणि जो बनवणारा असतो ते एक कारण. थोडक्यात बोलायचं झालं, मडकं घडवायचं आहे. मडकं कशापासून बनतं? मातीपासून. म्हणजे मडकं बनायला कारण कोण आहे आणि मडकं बनवतं कोण? म्हणजे मडकं बनायला कारण कोण आहे? दोन्ही झाले ना. एक बनवणारा कारण आहे आणि एक ज्याच्यापासून बनवायचं ते कारण आहे. मग ज्या वस्तूपासून म्हणजे ज्या मातीपासून मडकं बनतं ती माती मडकं बनल्यानंतर बाजूला होते का मडक्यात राहते? म्हणून त्या मातीला उपादान कारण म्हणतात. पण कुंभारदादा मडकं घडवून मडक्यात राहतो का बाजूला होतो? म्हणून ते निमित्त कारण. त्याच्याशिवाय मडकं घडलं नाही, पण त्याच्याशिवाय मडकं राहतं म्हणून ते निमित्त कारण आहे. पण मातीशिवाय मडकं घडतही नाही, मातीशिवाय मडकं, म्हणून ते उपादान कारण. मग या जगताच्या निर्मितीच्या वेळेला देवानी जग निर्माण केलं का? त्याचं उत्तर आहे हो. तुकोबराय म्हणतात ना, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. ज्याच्यापासून या महिमंडळाची म्हणजे या समग्र भूमंडळाची निर्मिती झाली. देवानी या सृष्टीला निर्माण जे साधन वापरलं ते काय? तर त्यासाठी शास्त्रकाराने असं सांगितलं की देवानी सृष्टी निर्माण केली हे बरोबर आहे, पण सृष्टी निर्माण करण्यासाठी ज्या वस्तू लागणार होत्या, रॉ मटेरियल, ते मटेरियल सुद्धा भगवंतानी स्वतःपासूनच निर्माण केलं. आता हे सांगायला जरा अवघड जाते, पुन्हा बघू कवा. तर गेल्या वर्षी सांगितलं होतं की याच्यावर बराचसा विचार केला होता आपण. सोनार एखादा अलंकार घडवतो, पण अलंकार घडवायसाठी सोनं बाहेरचं दुसरं वापरतो. पण देवानी सृष्टी निर्माण करताना दुसरा कोणता पदार्थ वापरला नाही, स्वतःपासूनच या सृष्टीचं नियमन निर्माण केलं भगवंतानी. यासाठी दत्तप्रभूंनी जो एक गुरु केलेला आहे त्या गुरुचं उदाहरण इथं देता येणं शक्य आहे. 24 गुरुपैकी एक ऊर्ण नाभी नावाचा किडा दत्तप्रभूंचा गुरु आहे. दत्तप्रभू म्हणतात ऊर्ण नाभीचं काही वैशिष्ट्य? ऊर्ण नाभी म्हणजे जाळ्या करायचा जो असतो की नाही, कोळी किडा म्हणतो आपण, कोष्टी म्हणतो, स्पायडर म्हणतो. तर तो ती जी जाळी विणतो, ती जाळी विणण्यासाठी कुठला इंजिनियर आणतो का स्वतःच विणतो ती जाळी? म्हणजे बरं, जाळी स्वतः विणतो. कुठून आणतो ती जाळी? मंगळवारच्या बाजारात कवी भेटला आपल्याला. आमले कस काय, जरा जाळी संपल ती जाळी घ्यायला आलतो. तो जाळी कुठून आणत नाही, आणि जाळी विणायलाही दुसऱ्याला, जाळी स्वतःच विणतो आणि स्वतःच्या शरीरातून त्याला निर्माण करतो. तसं परमात्मा स्वतःच जगाचं नियोजन करतो, निर्माण करतो, आणि त्याच्यासाठी लागणारं मटेरियलही स्वतःपासून निर्माण करतो. जे ते विश्व अलंकाराचे विसुरे, जरी आहाती अनानी आकारे, परी घडले एकेची भांगारे परब्रह्मे. म्हणून विश्वोत्पत्त्यादी हेतवे, म्हणून सृष्टी निर्माण करणारा म्हणून निमित्त कारण, आणि स्वतःपासूनच सृष्टीला निर्माण करणारा म्हणून उपादान कारण, म्हणून अभिन्न निमित्त उपादान कारण परमात्मा या सृष्टीचा आहे. आणि महाराज सांगतात असा जो सच्चिदानंद रूप आणि जगत उत्पत्तीचा कारण असणारा परमात्मा, याची ज्यांनी ज्यांनी शरणागती केली त्यांच्या त्रिविध तापाचा हा नाश करतो. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध तापाचा नाश परमात्मा करतो की नाही? नामदेव महाराज वर्णन करतात ना, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे
विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा पांडुरंगा आ अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख पांडुरंगा. नामदेव महाराज वर्णन करतात अनंत जन्मीच्या दुःखाला माणूस विसरतो भगवंताच्या श्रीमुख कमलाला पाहिल्यानं. म्हणून तापत्रय विनाशाय तापत्रयाचा नाश करणारा हा परमात्मा आहे. त्रिविध ताप हे त्रिविध ताप काय आहेत तर जीवनात दुःख येण्याचे जे 3 द्वार आहेत ते हे त्रिविध ताप आहेत. 3 द्वार माणसाला दुःख या त्रिविध तापाच्या बाहेर होतच नाही. कुठलंही दुःख या 3 पायरी त्या 3 दरवाजातूनच आत यावं लागेल. थोडक्यात बोलायचं झालं आपल्या घराकडे जायला एकच रस्ता आहे का? हजारो आहेत. पण घरात जायला फार फार तर 2, मागचा एक आणि पुढचा एक. घराकडे जाणारे रस्ते अनेक आहेत. तसं दुःख होणारे वेगवेगळे प्रकार आहेत. पण दुःख होतं ते या 3 दरवाजातूनच. एक तर आधी दैविक, नाहीतर आधी भौतिक, नाहीतर आध्यात्मिक. ते काय आहे काय नाही पुढं आपण त्याचा वेळ भेटेल तसं पुढच्या ह्याच्यात विचार करू. आज काही सगळं हे करत बसायचं नाही. आणि महाराज सांगतात अशा तापत्रयाच्या प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नामा म्हणे केशव म्हणते स्वामी ते नाशितो क्लेशाते म्हणून या. किंवा शीतळ झालो पावन झालो ना निळोबराय म्हणतात ना. देवाच्या दर्शनाचा परिणाम शीतलता. शीतलता म्हणजे शांती जीवनात प्राप्त होते. आणि शांती प्राप्त होणं म्हणजेच त्रिविध तापाचा नाश होणं आहे. म्हणून तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जो परमात्मा शरण गेलेल्या भक्ताच्या जीवनातल्या सर्व दुःखाचा नाश करतो. दुःख सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी असा जो परमात्मा आहे, जो सच्चिदानंद रूप आहे आणि जो या जगत उत्पत्तीचा अभिन्न निमित्त उपादान कारण आहे, त्या भगवान श्रीकृष्णाला नमन. त्यानंतर दुसरं नमन आहे ते यम प्रव्रजंतमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. दुसरं जे नमन आहे ते सर्वभूत हृदयं मुनिमानतोस्मि. शुकाचार्यांना नमस्कार. जे शुकाचार्य जन्माला येता क्षणी
संसाराचं बंधन नको म्हणून आईच्या पोटात 12 वर्ष राहिले, जन्माला आल्याबरोबर पळून गेले, असे जे त्यागी आहेत, जे सर्वभूत हृदय आहेत, अशा शुकाचार्यांना नमस्कार करून या ठिकाणी भागवत महात्म्याला प्रारंभ होतो आहे. नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतिम कथामृत रसस्वाद कुशलक्षौनको ब्रवीत. या ठिकाणी व्यास महर्षी सांगतात, नैमिष अरण्यामध्ये शौनक ऋषी व आदी करून सर्व ऋषी एकत्रित जमलेले आहेत. अनुष्ठान करण्याच्या निमित्तानं त्यांचं एकत्रित जमणं घडलेलं आहे. आणि त्या ठिकाणी सूत महाराजांचं आगमन झालं. सूत महाराजाला पाहिल्याच्या नंतर शौनक आदी ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, महाराज, घोर असा कलियुग आता चालू होतो आहे. या भयंकर कलियुगामध्ये लोकांच्या अंतःकरणातली सात्विक भावना नष्ट होत चाललेली आहे. लोक दुराचारी, विषयी, कामी अशा प्रकारचे निर्माण होत चाललेले आहेत. अशा वेळेमध्ये भगवत भक्तानं आपली भक्ती करत असताना, एखाद्या शिष्यानं आपल्या गुरुची सेवा करत असताना आपल्या अंतःकरणातलं वैराग्य, विवेक, शांती, समाधान, भक्ती, ज्ञान या सगळ्या गोष्टी कशा जोपासाव्या. कारण या कलीच्या प्रभावात या सगळ्या गोष्टीवर आता आवरण यायला लागलेलं आहे. काय केलं म्हणजे या सगळ्या गोष्टी कलियुगापासून आपल्याला वाचवता येणं शक्य आहे. इह घोरे कलौ प्रायो जीवश्चासुरतां गतः जीवश्चासुरतां गतः. या कलियुगामध्ये लोक मोहमायेनं ग्रसित होऊ लागलेले आहेत. क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणं. काय करावं? ज्ञानवैराग्य सिद्ध करण्यासाठी, भक्तिज्ञानाला स्थिर ठेवण्यासाठी कलियुगामध्ये काय केलं पाहिजे आम्हाला सांगा. शौनकादी ऋषी जेव्हा हा प्रश्न सूत महाराजांना विचारतात तेव्हा सूत महाराज सांगतात की या भयंकर अशा कलियुगामध्ये साधकाला आपल्या अंतःकरणातल्या ज्ञानवैराग्याला स्थिर ठेवण्यासाठी आता एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे यतस्माद परम किंचिन मनःशुद्धे न विद्यते जन्मांतरे भवेत् पुण्यम तदा भागवतं लभेत. यतस्माद परम किंचिन मनःशुद्धे न विद्यते. मनशुद्धीसाठी आता कलियुगात आता कुठलाच पर्याय राहिलेला नाही. कारण जे जे साधन करावं म्हणून विचार करावा ते साधन कलीच्या प्रभावानं क्षीण होत चाललेलं आहे. तुकोबराय म्हणतात ना, अवघ्या वाटा झाल्या क्षीण कलीन घडे साधन. अवघ्या वाटा झाल्या कलीन घडे साधन. अवघ्या उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा न कळे न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्ती पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा भक्ति पंथ बहु सोपा पुण्य नागविया पापा. अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा
उचित विधिविधान न कळे आणि न घडे. बाकीच्या आता गोष्टी या कलियुगात घडणं शक्य नाही. कसं काय शक्य नाही? त्याचा जर आपण अभ्यासपूर्ण विचार करू लागलो तर एका एका गोष्टीचा विचार करता येणं शक्य आहे. कर्म करणं शक्य नाही, कर्माचं अनुष्ठान करणं शक्य नाही. का? कर्मातली सूक्ष्मता लोकांना आता लक्षात येणं कठीण आहे. खरं तर कर्म हे विज्ञान आहे. कर्मठता ही विज्ञानातली गोष्ट आहे, परंतु ते लोकांना लक्षात येणार नाही. कलीचा प्रभाव आहे. बरं, एखाद्याला कर्माची पद्धती लक्षात आली तरी निष्काम कर्म होणं शक्य नाही. का बरं हो? कारण कलीचा हा प्रभाव आहे की निष्कामता बुडतच चाललेली आहे. साध्यातली साधी गोष्ट आहे. माणसं पूजा घालायची म्हणली तरी माणसं स्वार्थ ठेवून करतात. तर मोठ्या मोठ्या यज्ञाचं आयोजन निष्कामतेनं कसं होईल? मोठ्या मोठ्या कर्मकांडाचं आयोजन निष्कामतेनं कसं होईल? साधं चमच्याभर तेल आणि बोटभर वाती असते तरीसुद्धा माणसं अपेक्षा ठेवूनच शुभम करोतु कल्याणम, आरोग्यम धनसंपदा, शत्रुबुद्धिविनाशाय, है ना. दिवा लावताना हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे दिवा लावायचं कर्म जरी करायलं तरी सकामता आहे. म्हणजे निष्कामता कर्मामध्ये येणं फार कठीण आहे. म्हणून कली न घडे साधन, मनशुद्धे न विद्यते. म्हणून निष्काम कर्मयोगानं खऱ्या अर्थानं मनाची शुद्धी होते. पण निष्काम कर्म कोण करील? म्हणले बरं महाराज, योग साधन करायला काय अडचण आहे? महाराज म्हणले योग साधन कोणालाच होणार नाही. कारण योग साधन करण्यासाठी लागणारी योग्यताच बांधणं कठीण आहे. महाराज वर्णन करतात ना, म्हणजे भगवान वर्णन करतात गीतेत, योग करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाची अट आहे युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य, योगो भवति दुःखः. योगो भवति दुःखः, बरोबर आहे. योगानं दुःखाचा नाश होईल, पण त्यासाठी युक्त आहार विहारस्य. मला वाटतं या दोन्ही गोष्टीत आपला पॉईंट उडतो. आपल्याला युक्त आहार घेणं शक्य नाही आणि युक्त झोप घेणं शक्य नाही. म्हणजे कमी जेवावं कमी झोपावं हे वारकऱ्याला लागूच होत नाही महाराज. वारकऱ्याला कमी जेवणं शक्य आहे का? जेवायला बसलं म्हणजे 4 तरी भाकरी खावं लागते, तेव्हा आपलं कुठं जरा अर्ध पोट भरल्यासारखं होते. युक्त आहार आपल्याला जमायची गोष्ट आहे का? म्हणले युक्त विहार, झोपीचं तर बोलूच नका. कमी झोप कशाला महाराज? कीर्तनात कथेत बसून झोपावं लागतंय आपल्याला. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाचे स्थान कोपी गुहा. योग करायसाठी युक्त आहार. किती आहार घ्यावा? शंकराचार्य एका ठिकाणी सांगतात, भूक लागणं हा रोग आहे असा समज करून घ्यावा, आणि भूकरूपी रोगाचं औषध हे जेवण आहे असं समजावं, आणि जसं औषध घेतो तसं जेवण करावं. क्षुद्व्याधीश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं, भिक्षौषधं भुज्यताम्, स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्, प्राप्तेन संतुष्यताम्. शंकराचार्य म्हणतात क्षुद्व्याधी ही भूक ही व्याधी आहे असं समजा, आणि भिक्षौषधं भुज्यताम, भिक्षेत मिळालेलं अन्न औषध समजून घ्यावं. आता औषध माणूस बचकनं खातो का चिमटीनं खातो? औषध कसं खातो माणूस? किंवा औषध मोजून खातो का अमर्याद खातो? मोजून खातो ना औषध आपण. जेवण सुद्धा माणसानं मोजून करावं. माणसं म्हणते जेवताना मोजूनी. का मोजूनी? ज्याचा लय आहार आहे ती म्हणतात तसं, पण प्रमाणात आहार असावा. सद्गुरू उज्ज्वलानंद बाबांचा आहार पाहिला आहे, 24 तासाला 1.5 भाकर. किती?
24 तासाला 1.5 भाकर म्हणलो बरं, एका टायमाला न 24 तासात 1.5 भाकर खायचे बाबा. आणि रात्री झोपायच्या वेळेला मग एखादं फळ खायचे फक्त. मग कधी ते टरबूज असलं टरबूज, खरबूज असलं खरबूज, थोडा चिवडा असला तर चिवडा, थोडा सुशेला असला तर तेही किती म्हणाल तर 5-6 घास. आणि त्याच्यावर मग दुसऱ्या दिवशी 11:30लाच. सांगण्याचा अर्थ आहार योग्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. निर्वाहा पुरते अन्नाच्छादन. आणि पुन्हा काय करावं? राहावं कुठं? गुरदाळ्यात नाही. आश्रमाचे स्थान कोपी गुहा, कुठं तरी एकांत वासात राहावं. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः. भगवान म्हणतात की नाही, एखादा पवित्र स्थानाचा भाग पाहावा, जिथं शिवालय आहे, जिथं संतांनी एखादं स्थान निर्माण केलेलं आहे, अशा ठिकाणी जावं. म्हणून तुम्ही जेवढ्या संतांच्या समाधी आहेत त्या कुठं आहेत? बघा ध्यान करून कुठं आहेत. ज्ञानोबाची समाधी कुठं आहे? शिवालयाजवळ, म्हणजे सिद्धेश्वर हे जुनं शिवालय आहे तिथं. गोरबा काकांची समाधी कुठं आहे? कालेश्वराचं मंदिर आहे तेरमध्ये, आपण गेलात तर. निवृत्तीनाथाची समाधी कुठं आहे? त्र्यंबकेश्वराजवळ. सोपान काकाची समाधी कुठं आहे? सासवडला आहे. तिथल्या देवाचं नाव सांगा. भगवान शंकराचंच आहे ना मंदिर समोर, आणि मग मागं सोपान काकाची समाधी. कुठल्याही संताकडे चला, शिवालय जिथं आहे, निगूढ मठ व्हावा की शिवालय, एकांत स्थान, पवित्र स्थानात संतांनी आपली समाधी, आपलं चिंतनीय स्थान निवडलेलं आहे. सांगण्याचा अर्थ जो संती वसविला ठाऊ, संतोषासे सावाऊ, मना होय उत्साहो धैर्याचा, अभ्यास आपण या ते करी, अनुभव हृदयाते वरी, ऐसी रम्यपणाची थोरी, अथी जेथ. अशी जी अवस्था आहे, सांगण्याचा अर्थ असा आहे, योग करण्यासाठी या सगळ्या गोष्टी लागतात. आपल्याला घर सोडणं शक्य आहे, आहारावर नियमन करणं शक्य आहे, झोपीवर कंट्रोल मिळवणं शक्य नाही. म्हणून मनशुद्ध आहे न विद्येत. ज्ञानोबराय तर म्हणतात, नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण, न साधे हा मार्ग ऐसे बोलती मुनिजन. न साधे हा मार्ग, योग मार्ग हे आपल्याला होत नाही. कर्म मार्ग निष्कामतेनं होत नाही. योग मार्ग साधनं शक्य नाही, तो दुर्धर मार्ग. ज्ञान मार्गाचा विचार केला तर योग्य गुरु भेटणं कठीण आहे. ब्रह्मविदाम श्रेष्ठम, एखादा ब्रह्मनिष्ठ महापुरुष भेटणं कठीण आहे. ब्रह्मनिष्ठ शब्द आहे बरं का. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी कळणाऱ्याला ब्रह्मनिष्ठ म्हणत नाही. प्रतिकूल अनुकूल परिस्थितीतही ज्यांची ब्रह्मनिष्ठता ढळत नाही त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणा. बोलायचं तर कोणालाही जमतं की, पण ती भूमिका नाही ढळली पाहिजे. म्हणून ब्रह्मनिष्ठ महापुरुष, गुरु भेटणं कठीण नाही, पण योग्य गुरु भेटणं कठीण आहे. ते काही काही माळं असे असतात, एक दगड उचलला की 2-2, 3-3 विंचू निघतात दगडाखाली. तसं या पृथ्वीवर एक दगड उचलला तर 2-2, 3-3 महाराज लोक निघतात. ते छोटे माऊली विनोदानं सांगतात, आळंदीत जर एखादा माणूस पाय घसरून पडला तर 2-3 महाराजावरच पडतो म्हणे. म्हणजे महाराज मंडळीची कमी नाही, पण ब्रह्मनिष्ठ महापुरुषाची कमी आहे. विरळाईसा कोणी तुका त्यासी लुटांगणी, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा,
जयाचिया प्रतीतीच्या वाखारा पवाडू होय चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभो अथे दुर्लभ आहेत असे संत मिळणं. संत मिळाले तर त्यांची सेवा करणं दुर्लभ आहे आणि सेवा केली तर त्यांनी ज्ञान दिलेलं पचवण्यासाठी वैराग्य अंतःकरणात निर्माण होणं कठीण आहे. तुकोबाराय म्हणतात ना, नव्हे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेने कापे विषया पण तैसे नाम नोहे पंढरी राया जया सायास न लगती जया सायास न लगती म्हणून गोड सर्व भावे. बाकीची साधनं करण्यासाठी लागणारी योग्यता करण्याची पद्धती या कलीच्या प्रभावामुळे आपल्यामध्ये राहिली नाही. सूत महाराज शौनकादी ऋषींना सांगतात, महाराज या कलियुगात एकच पर्याय आहे. जर साधकाला आपल्या अंतःकरणातलं वैराग्य ज्ञान भक्ती स्थिर ठेवायची असेल तर त्यानं देवाची अखंड कथा श्रवण करीत राहावे, भगवत गुणानुवादाचं चिंतन स्मरण करीत राहावं, सत्संगतीत राहावं आणि देवाची कथा ऐकावी, भागवताची कथा ऐकावी. त्याच्यानं अंतःकरणामध्ये देवाविषयीचा भाव अखंड दृढ राहतो. कारण ही कथा सामान्य नाही, ही कथा अमृताहीपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सूत महाराज सांगतात की मी साक्षात डोळ्यानं पाहिलेलं आहे. ज्यावेळेला परीक्षितीनं 7 दिवस भागवत ऐकलं, स्वर्गातले देव अमृत कलश घेऊन परीक्षितीकडे आले आणि सांगितलं, परीक्षिता हे अमृत घेन, तू ऐकलेलं कथेचं पुण्य आम्हाला दे. त्यावेळेला शुकाचार्यांनी देवतांना सांगितलं, क्वक सुधा क्वक कथा लोके क्वकाचक क्व मनिर्महान. एखाद्या गोष्टीचं साठलोट कधी होतं? संसाठी देवाणघेवाण कधी होते? तुलनात्मक किंमत गेली पाहिजे ना. 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर त्याच्या तुलनेची किंमत द्यावी लागते. तसं कथामृत घ्यायचं असेल तर याच्या तोलामोलाची किंमत द्यावी लागेल. शुकाचार्य म्हणतात, कथा घेऊन जर एखादा कोणी अमृत देत असेल, ही किंमत तोलामोलाची नाही, मनी घेऊन फुटका काच दिल्यासारखा आहे. क्व काच क्व मनिर्महान म्हणजे अमृताहीपेक्षा श्रेष्ठ असणारी ही कथा आहे. ते अमृत कधीतरी विटलं होतं. चोखोबरायच्या घरी आल्यावर शुद्ध झालं. ते अमृत पिणारे जे देव आहेत ते जास्त काळ जगतात, ही गोष्ट खरी आहे, पण मरतात का नाही? जन्मजन्मोनी मरती मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्मजन्मोनी मरती. पण कथामृत ज्यानं घेतलं त्याच्या जीवनातला जन्म मरणाचा प्रवासच खंडित होतो. अशी ही कथा आहे. देवाची कथा, श्रीमद भागवत कथा वार्ता ही आपण नेहमी ऐकत राहिली पाहिजे. हाच एकमेव पर्याय आहे की साधकाच्या अंतःकरणामध्ये भक्ती, देवाविषयीची आत्मीय भावना प्रगट होईल. महाराज, यासाठी मी आपल्याला एक इतिहास सांगतो. म्हणून शौनकादी ऋषींना सूत महाराज एक इतिहास सांगतात. नारदांची आणि सनकादिकांची कशी भेट झाली, नारद कसे उदास अवस्थेत होते, याचा काही विस्तार आलेला आहे. आता आपली वेळ आजची संपून गेलेली आहे, 5:15 वाजलेली आहेत. त्यामुळे आज काही ही सगळी कथा आपण पाहणार नाही. आजची कथा आपण या ठिकाणी पूर्ण करतो आहोत. म्हणजे आज सुरूच व्हायला वेळ झालता, त्यामुळं थोडक्यात आपल्याला कथा आवरावी लागलेली आहे. उद्यापासून मात्र रोज वेळेवर कथा प्रारंभ होईल. 2:30 वाजता भजनाला प्रारंभ होईल. 3च्या दरम्यान कथा सुरुवात होईल आणि 5च्या बरोबर 5च्या वेळेत 5-10 मिनिट फक्त इकडं तिकडं आजच्यासारखं, पण कथा वेळेत पूर्ण होईल.
सर्वांनी वेळेत कथेला उपस्थित राहावं ही सर्व भाविकांना विनंती करतो। आजची कथा या ठिकाणी पूर्ण होते। तत्पूर्वी पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदये बसवो सुरभूप। आजची कथा या ठिकाणी पूर्णविराम घेतीये। तत्पूर्वी श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री 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 ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव आरती करू तुझ भगवंता श्री शुभमुनीने परम भक्तीने नाना परीने गाई रे जा हरी चरिता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळा स्वादुर से जे स्वज्वल आत्मा राम मुनी सकळ देवुनी झाले जन सुफळ महापर्वणी आले आवणी के आगहरणी भवजल तरणी ते पतिता आरती करू तुझ भगवंता इथे व्यासाची वाणी साधक हरी गुण गावो शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेम मृत जननी सहज सेविता भाविक भक्ता
उदार दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता रमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ति जले भरिता विहरे हरिहंस चित्त श्लोक सुखमळे संत द्विजकुळे सेवो निरमले प्राण हरपले रस पिता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणासाचा प्राणची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा गणबोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कलेचा रव्यांतरीचा तमहर्ता आरती करू तुझ भगवंता ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदे मन पूर्ण अनन्य होता या शरण तळे जन्मा मरण त्रिताप जाते चिरये शांती नाथ हि वदते कृष्ण परिठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सिद्धी साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा रूप ज्ञान जगी ताने नाते कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सिद्धी साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोली विश्वा ब्रह्मात केले राम जनार्दनी वाईट गजडेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा घनपटांगण वंदन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रेम आनंद भोजन वायो वाय म्हणे नावा ढल रुक्माट गणेती कृपप्रती आहे देशील तर तू पाहे पांडुरंगा या संता श्री आणि तुझे काही न मागू देवा कामना पावलार तो होई मजते पायी संताचे ज्ञानदेव तुका